बस एकदम खचाखच भरलेली आहे आणि मी चालले आहे. कलकेरी नावाचं गाव आहे. मला हावेरीहून कलकेरीला बस दुपारी 3 वाजता मिळाली आणि सगळं कन्नडामध्ये लिहिलेलं असल्यामुळे मला काही वाचता येईना. ड्रायव्हरला विचारलं तर त्याला म्हणून मी नवीन आहे, मला नाही माहीत. मग तिथल्या लोकांनी सांगितलं आणि काही जण मला मराठी बोलणारे भेटले. चक्क कंडक्टरच मराठी बोलणारे भेटले. हे समोरचे आहेत ते पण मराठी बोलणारे. माझे शेजारी आहेत त्याही मराठी बोलणारे आहेत. सोलापूर कोल्हापूरची काही जण आहेत, त्यांना दोन्ही पण येतं, कन्नड आणि मराठी. तर मी आता चालले कलकेरीला. दुपारची वेळ आहे, भरपूर ऊन आहे. कलकेरीचं सोमेश्वर टेम्पलला जाताना हे एक छोटं मंदिर लागतं. म्हणजे त्यांच्या मंदिराच्या आवारामध्येच हे एक छोटं मंदिर आहे आणि त्यानंतर हे जे आहे सोमेश्वर देवस्थान आहे. बाहेरून दिसतच नाही. मी वेगळीकडेच गेले होते उतरून, म्हणजे तिथे रस्त्यावर उतरून रस्त्याच्या जवळच आहे, पण ते असे मोठे मोठे झाड आहेत आणि काहीही लिहिलेलं नाही आहे. हे अशा वीरगळ आहे तिथे एवढ्या मोठ्या लावलेल्या. हे पण आहे चालुक्य 11व्या-12व्या शतकातलं मंदिर आहे. हा नंदी आहे. आणि इकडे फारसे कोणी लोक येत नाहीत, त्यामुळे काय हे गर्भगृह आहे. हे मोरावर आरूढ असलेलं आहे आणि ते कार्तिकेय असतील. हे मागचं जे आहे तिथे कोणी काहीच नाही आहे. हे नंदीचं आहे आणि हे इथे हे काही नाही आहे. फक्त समोरच्या साईडला, समोरच्या बाजूला शिवांचं आहे आणि इकडे पण काहीच नाही आहे. तर हे असं सोमेश्वर मंदिर अतिशय पुरातन. पलीकडे जे आहे ते तळं आहे. इथे आहेत हे एक विटेसारखं आणि 2 शालिग्रामसारखे मोठे मोठे दगड ठेवलेले आहेत. हे कलकेरी गाव म्हणून आहे, हावेरीच्या जवळ तिथे आहे. आणि इथे जे आहे ते टाकत तळं जे असतं आपण शिवमंदिराच्या तिथे, तर हमखास असतं. तर हे आहे सगळे कमळाचं तळ आहे. मंदिराच्या इकडच्या बाजूला अजून एक देऊळ आहे. इथे पण शिवलिंग ठेवलं आहे, पण ते माहीत नाही म्हणजे देऊळ कशाचं आहे. हे बसवेश्वर मंदिर आहे, कलकेरी गावांमधलंच. ह्याच्या शेजारी सोमेश्वर मंदिर आहे. पण हे मंदिर जरा चांगल्या अवस्थेत आहे. इथे नंदी आहे. नंदी आहे आणि मागे मला वाटतं काळभैरव आहेत ते. इथे थोडं काही लिहून ठेवलं नाही, लिहिलेलं जर असेल तर खूप सुंदर डिझाईन आहे, मस्त अगदी. आणि इथे वर पण पट्टी काय आता मला दिसते, पण ते लाईट असल्यामुळे फोटोमध्ये दिसणं अवघड आहे. ही चंद्रशिला असते, ही चंद्रशिला आहे. आणि हे गर्भगृह आहे.
हा मुखवटा आहे आणि हे बसवेश्वर. इथे कपाटं ठेवलेली आहेत. खूप छोटं नाही पण थोडं छोटं आहे. हे द्राविडी शैलीतले सगळे खांब आहेत. खूप सुंदर सुंदर वाटते, एकदम छान. आणि वर एक पट्टिका आहे, त्यात पण बऱ्याच मूर्ती कोरलेल्या आहेत. हे नाग आहेत समोर जे आहेत ना, नाग आणि नागिण. तर असे बसवेश्वर मंदिर कलकेरी हावेरीच्या जवळ. आणि नंदी खूप मोठा आहे. आता मी बाहेर जाते. हे बसवेश्वर मंदिर आहे. समाधी असेल ही. इकडे समोर अजून एक मंदिर आहे. हे पुरातन मंदिर आहे, एन्शियन टेम्पल म्हणतो तसा. कलकेरीमध्ये अजून एक मंदिर आहे. हे आता नवीन मंदिर आहे. हे शिव मंदिर आहे. म्हणजे सोमेश्वर मंदिर, बसवेश्वर मंदिर आणि अजून हे एक मंदिर आहे. आणि बाहेर खूप सुंदर आहे, छान केलेलं आहे अगदी.